दिसते का रे सर्व्हर आणि हे सगळं? हो. आज आपण काय करणार आहोत, कन्साइनमेंट सायकल रन करणार आहोत. व्हाईट बोर्ड कुठे करणार? दिसतंय का रे व्हाईट बोर्ड? दिसतंय का रे व्हाईट बोर्ड? हो. काय रे बाबा, कसलं घाण आहे व्हाईट बोर्ड. बरं जाऊ दे. एवढं करण्यापेक्षा हे बघा करणार आहे बघा. कूलर बंद करून उचलून घे. आपली P2P सायकल मी दाखवतो. त्याच्यानंतर काय करतो, पीओ काढतो बरोबर. मम्मी कूलर ठीक आहे. हो बरोबर आहे का? बरोबर मिस करतोय बरोबर.
सोपी सायकल आहे. काय रे, हो. आता मी जी नवीन सायकल करणार आहे, ठीक आहे. आता काय करणार, ठीक आहे. हे बघ, तर इथं काय असतं, परचेस रिक्वेजिशन काढतो, परचेस ऑर्डर काढली जाते आणि त्यानंतर ना GR केला जातो. आणि इथं GR जो केला जातो त्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी पोस्ट केल्या जातात. म्हणजे हा सगळा परचेस ऑर्डरच्या रेफरन्सने केला जातो. ठीक आहे. मग आता ही सगळी सायकल अशीच रन होते. आणि मग काय होतं की मी काय म्हणाल होतं की थोडस व्हेरिएशन होतं, एखादी स्टेप बदलते. ती स्टेप काय बदलते, तर या कन्साइनमेंट स्टॉक मधनं आपण आपल्या स्टॉक मध्ये घेतो आणि मग त्याचं इनवॉइस रिसिव्ह करतो. ही अशी कन्साइनमेंट सायकल वेगळी असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी हे पाठवतो तुम्हाला. डॉक्युमेंट काय, ठीक आहे. आता ही सायकल कशी होणार हे आपण एकदा सिस्टीम मध्ये बघू. ठीक आहे. SAP 1 2 3 है का, SAP add 1 2 3 है रे, add 1 2 3, हाँ add 1 2 3, ठीक आहे. तर आता काय करायचं आपण, आता फक्त आपल्याला काही गोष्टी बघायच्या. भरपूर आहे. हे बघा, आता मी काय स्वतःचा वापरणार नाही आता सध्या. जे आहे ते आपण घेऊ आणि त्याच्याप्रमाणे जाऊ. हे बघा, काय झालं बाबा,
बरं जाऊ दे. हे बघा, तर इथं काय आहे, एक परचेस ऑर्डर काढली आहे त्यांनी, त्याची परचेस इक्वेशन होती, त्याप्रमाणे एक परचेस ऑर्डर निघाली. यामध्ये एक आयटम कॅटेगरी डिफरन्स आहे के म्हणून आलाय, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ती ऑर्डर काढली. मग परचेस ऑर्डर हिस्ट्री मध्ये बघाल तर त्यांनी गुड रिसिप्ट केली आहे, ठीक आहे. या गुड रिसिप्ट मध्ये काय झालं, सगळं परचेस ऑर्डर घेतला आणि त्यांनी सगळं केलं, ठीक आहे. इथं संपली सायकल, म्हणजे ते कम्प्लीट झाली. आता ह्याच्यामध्ये एक वेगळेपण आहे बघा. तुम्हाला इन्फो रेकॉर्ड माहितीये ना, मी केला होता तयार, तर तो इथं फेच नाही झाला. एकच मिनिट, याचा इन्फो रेकॉर्ड का नाही आला रे बाबा. ठीक आहे, बघू आपण. ते काय तर गडबड आहे, हे सर्व्हरचं लफडच फार जास्त आहे. तर आपण आता ही सायकल रन करायचं बघू, ठीक आहे. सर त्यांना कन्साइनमेंट स्टॉक म्हणजे काय हे सांगावं लागेल पहिले. कालच बोललो ना रे सगळं कन्साइनमेंट सायकल वगैरे म्हणून. परत एकदा जाऊ, ठीक आहे. ओके, कन्साइनमेंट म्हणजे काय हे काल आपण बोललो होतो, पण तरी तुम्हाला काय आठवतं ते सांगा बरं. हा, अरे शुभम, अंकिता, काय झालं आता, एकदम शांत झाले सगळे. अरे कन्साइनमेंट म्हणजे काय, नुसती हवा आली, आवाज काही चालला नाही. अरे मला कन्साइनमेंट त्यांना माहिती आहे का, अंकिता, अंकित, वैभव. अरे आपण काल जेव्हा आयटम कॅटेगरी सांगत होतो तेव्हा मी एक्सप्लेन केलं होतं ना कन्साइनमेंट. बरं ठीक आहे, परत एकदा सांगतो किंवा नव्याने आपण सुरुवात करू. कन्साइनमेंट म्हणजे काय, तर काय असतं, आता तुम्हाला असं वाटेल की कन्साइनमेंट म्हणजे आपण ते स्टँडर्ड सगळेजण कन्साइनमेंट म्हणतात तसं आहे का, तर त्याचा आणि ह्याचा फार वेगवेगळा कन्सेप्ट आहे बरं. कन्साइनमेंट म्हणजे काय, तर इथं काय होतं, वेंडर आपल्या प्लांट मध्ये आपल्या स्टोरेज लोकेशनला मटेरियल आणून ठेवतो, ठीक आहे. आणि तो स्टॉक जोपर्यंत आपण स्वतः वापरत नाही तोपर्यंत आपण त्याला काही पैसे द्यायचे नाही. असं जेव्हा असतं तेव्हा त्याला कन्साइनमेंट स्टॉक म्हटलं जातं, ठीक आहे. मग तो स्टॉक जेव्हा तुमच्या प्लांट मध्ये असतो तर त्याची ओनरशिप कोणाकडे असते, वेंडर कडे असते, सप्लायर कडे असते. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर, ठीक आहे, आजूबाजूला कुठलं असतो जवळपास, कुठलं स्टोर आहे, मॉल टाईप मधला स्टोर किराणाचा. अरे नाहीच आहे का, रिलायन्स स्मार्ट माहिती का तुम्हाला, किंवा बिग बाजार माहिती का तुम्हाला. आता हे काय करतात माहिती का, हे एक रॅक असतो पूर्ण अख्खा, ठीक आहे. त्या रॅक मध्ये ते एका पर्टिक्युलर कंपनीचं मटेरियल ठेवतात, बरोबर. तुम्ही जेव्हा मॉल मध्ये फिरायला जाता किंवा तिथे घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला हे दिसतं का नाही, दिसतं. बर, मग तिथं काय करतात माहिती का, तो वेंडर येतो, तो मोजतो
की अरे बाबा माझ्या इथं एवढं मटेरियल मी ठेवलं, म्हणजे काय करतात, त्यांना एक रॅक दिलेला आहे, त्या रॅक मध्ये जेवढं काय त्याला भरायचं तेवढं तो भरतो. ठीक आहे. मग येणारा जाणारा काय करतो, ओके तर ते कंपनीचं मटेरियल आहे, हे मला हवंय, मी घेतलं, असं करत करत त्याचं बिलिंग केलं जातं. बरोबर. मग बिलिंग झाल्यावर तुम्ही तुमचं मटेरियल घेऊन गेलात आणि ते रिलायन्स स्मार्ट म्हणा किंवा बिग बाजारनी तर तुम्हाला बिल केलं. मग आता वेंडर काय करतो, तो 1 आठवड्याला 15 दिवसाला येऊन जातो आणि तो मोजतो. हे बघा, या रॅक मध्ये मी 1000 क्वांटिटी ठेवली होती, आता 7 दिवसांनी मला तिथं एक 900च क्वांटिटी दिसली, मला 100 परत भरून द्यायचे आणि 100 रुपयाचं मला बिल, 100 क्वांटिटीचं मला बिल करावं लागेल, असं केलं जातं. कळलं का? तर मग तो त्यानुसार अपडेट करत राहतो आणि तो बिल करत राहतो. आता हे बिलिंग करण्याची प्रोसेस जी आहे ती दिवसांवर डिपेंड करते. हो. तर इथं काय होतं की तुम्ही जेव्हा म्हणजे मटेरियल घेतलं तर तो वेंडर काय करतो, तो सगळा स्टॉक आणून लावतो तिथे आणि त्याची ऑर्डर असते तुमच्याकडे, म्हणजे परचेस ऑर्डर ती तुम्ही काढलेली असते, त्यानुसार तो आणून ठेवतो मटेरियल. तुम्ही बघता, ओके एवढं आणलंस का, बरं ठीक आहे, अपडेट कर, आणि मग ते फक्त क्वांटिटी तुमच्याकडे असते की बाबा तू आता 100,000 क्वांटिटी आणून लावली आहेस या रॅक मध्ये. आता मग इश्यू जेव्हा जेव्हा होत राहील तेव्हा तेव्हा ते केलं जातं. कळलं का? आणि त्यानुसार ते बिलिंग केलं जातं. आता ते कसं होतं की आज मी एवढ्याच बिलिंग केलं, तिथून ते जे मी घेतलं त्याचं मी फक्त बिलिंग करत राहणार. मग तुम्ही काय करणार की आता एवढ्याच लोकांनी या 7 दिवसात एक 100 क्वांटिटी घेतली असेल, 100 क्वांटिटी घेतली म्हटल्यावर मग काय झालं, तुम्ही म्हणणार की ते मी घेतले म्हणून. आता ह्याच्या व्यतिरिक्त काय होतं की काही काही जण असंच घेऊन पडतं, फुटतं, काही सामान डॅमेज असतं, मग त्याचं काय करायचं, मग ते डिस्प्यूट मध्ये जातं. आणि त्याच्यानुसार मग ते मग मंथली जेव्हा तुमची सायकल चालते तेव्हा त्याचं तो वेंडर येऊन बोलतो आणि मग तुम्ही बोलता, हे बघ बाबा, मला जरी एवढी क्वांटिटी जरी झाली असली तुझ्याकडे तरी माझ्या बिलिंग प्रमाणे फक्त एवढंच विकलं गेलंय, मी एवढंच घेतलेलं आहे मटेरियल, बाकीचं तो तुझं तू बघ, असं करून हिशोब केला जातो. तर ही जी प्रोसेस आहे त्याला कन्साइनमेंट म्हटलं जातं. काय इथं महत्वाचा पॉइंट, तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट असा आहे की हा स्टॉक ओन करतो वेंडर. कुठे करतो, तुमच्या प्लांट मध्ये. तुम्ही जेव्हा मटेरियल रिसीव्ह करता तर तेव्हा तुम्ही एक पैसा द्यायचा नाहीये. कळलं? नाहीतर काय असतं, तुम्ही जेव्हा मटेरियल रिसीव्ह करता तेव्हा आपण कुणाला वेंडरला देणे लागतो ना. काय होतं, हा, कारण की तुम्ही मटेरियल घेतलं आणि आता ते काय जे काय आहे त्याप्रमाणे तुम्ही घेतलं म्हटल्यावर मग तुम्हाला पैसे देणे त्या वेंडरला. या कन्साइनमेंटच्या कन्सेप्ट मध्ये असं नाहीये. इथं फक्त मटेरियल घेतलं, क्वांटिटी वाढते, अर्थ लक्षात ठेवा, क्वांटिटी वाढते, त्याच्याने काहीही व्हॅल्यू वाढत नाही तुमच्या स्टॉक मध्ये. इट्स स्टील नॉट युअर ओन स्टॉक. तुम्ही जेव्हा तुमच्या युसेज करता वापरता तेव्हाच तुम्ही त्याच्यासाठी पैसे देणे बाध्य राहता. कळलं? आता यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा महत्वाचा उद्देश असा आहे की यामध्ये आता आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघणं गरजेचं. एक म्हणजे ती आयटम कॅटेगरी के म्हणून येणार, ती बघायची आहे. त्यानंतर ते कसं काम करतं, ते कुठे अडकतं, या गोष्टी बघायच्यात आपल्याला. ठीक आहे.
तर आता मी काय करणार आहे, मी आता परत चाललो परचेज इक्वेशन बनवणार आहे. परत मी माझं शीट स्टील शीट घेतोय. कुठला प्लांट आहे, ADB2. क्वांटिटी किती, 100 ADB. ठीक आहे. आणि डिलिव्हरी मला सांगायची आहे 16च्या ऐवजी 30 करू आपण. ठीक आहे. 30 पर्यंत मला मटेरियल हवं आहे. आता काय करणार, मी चेक करणार, हे सगळं ओके झालं तर सेव्ह करणार. ठीक आहे. ही माझी परचेज रिक्वेशन बनली. बरोबर आहे का? हो. आता याच्या आधी आपल्याला एक इन्फो रेकॉर्ड बनवावा लागेल. कंपनी कोड ADB2 एकच आहे का रे बाबा, चिराग एंटरप्राइजेस. बर, ठीक आहे. मग कुठलं आहे बाबा, ADB2 च आहे ना रे बाबा. परचेस ऑफ डिलीट केलेला होता. काय सांगतो, ADB2 आहे ना रे बाबा. ठीक आहे. हे बघा, ADB2 स्टील शीट हे कन्साइनमेंट स्टॉक. ओके, याच्यामध्ये सगळं ओके आलंय. परचेज ऑर्ग डेटा हे बघा, प्लांट डिलिव्हरी टाइम 1 डे, एका दिवसात त्यांनी द्यायला पाहिजे. ADB. ठीक आहे. हा परचेसिंग ग्रुप. स्टँडर्ड क्वांटिटी 100, मिनिमम क्वांटिटी 50. ठीक आहे. नेट प्राइस, आता इथं मला नेट प्राइस किती द्यायची आहे, ठीक आहे. ती कंडिशन टाकली मी. परचेज ऑर्ग डेटा मध्ये बघाल तर हे $1500 टाकले. कंडिशन्स मध्ये जाऊन बघाल तर हे घेतलं आणि चूज केलं. ठीक आहे. आणि तिथं ते टाकलं, कन्साइनमेंट स्टॉक गेला. ठीक आहे. मागे आलं. ठीक आहे. एंटर केलं, कोटेशन आणि हे दाखवत होते लेटेस्ट वाला. मग टेक्स्ट वगैरे पाहिजे असेल तर ते टाकता येतं आणि सेव्ह केलं. आता बघा, याच्यामध्ये मी स्टँडर्ड नाही वापरलाय बरं. काय, ठीक आहे. झालं का, दिसतंय का रे? हो. काय बदललं, अकाउंट असेसमेंट कॅटेगरी की
परचेस इन्फो हे रेकॉर्ड बघा, आला. काय झालं, काय म्हणतोस शुभम? अकाउंट असेसमेंट कॅटेगरी के आली आणि परचेस इन्फो रेकॉर्ड आला. काय अकाउंट असेसमेंट कॅटेगरी के झाली आणि आयटम कॅटेगरी item category किती झाली? के झाली आणि परचेस काय, अरे यार क्या नाम है उसका, अभी आपने क्रिएट किया है मी11 से. काय चेकिंग बदललं? इन्फो नेट प्राइस रेकॉर्ड दिसते का? नाही, इथं नेट प्राइस नाही आहे. का नाही दिसत आहे? मी जेव्हा एंटर केलं तेव्हा त्यांनी ऑटोमॅटिक काहीतरी इन्फो रेकॉर्ड दाखवला आणि त्याला ते सापडलं, कळलं का? हो ठीक आहे, तर ते सापडलं त्याला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सापडल्या. हो त्यामध्ये अजून काही कळलेलं नाहीये त्यांनी. हा, हो ठीक आहे. इन्फो रेकॉर्ड जरी दिसला तरी तो दाखवत नाहीये इथं. ठीक आहे, आता आपण सेव्ह करून बघू. ठीक आहे, मी आता ओपन करतोय परत तीच. ठीक आहे, इन्फो रेकॉर्ड तरी दाखवला नाही, परचेज रिक्वेशन दाखवलं त्यांनी सगळं. ठीक आहे, त्याच्यात प्राइस काय झाली, डिटरमाइन नाही झाली, कळलं? बरोबर. सगळं एवढंच राहतं, बदल काहीच होत नाही यामध्ये. यामध्ये काही टॅब्स कमी झाले, बघितले का? कळलं का? टॅब्स, कंडिशन्सचा टॅब नाहीये, इनवॉइसचा टॅब नाहीये, शिपिंगचा नाही आहे. शिपिंगचा एसटीओ ला येतो, आता नाही येत. ठीक आहे, हे एवढे फरक पडले तुमच्या प्रोसेस मध्ये. आता बघू, आता अजून गंमत बघू. आता आपण काय करणार आहोत, बॅक येणार आहोत 2805. ही गुड रिसिप्ट करणार आहोत. ठीक आहे, आयटम ओके, आणि मी इथं काहीतरी लिहिणार आहे, हेडर टेक्स्ट कन्साइनमेंट सायकल 1. ठीक आहे, चेक केला, पोस्टिंग ओनली पॉसिबल 22/2/22/3. तुम्ही कुठे, 22/2/22/3. ठीक आहे, 3 केला, 31 केला. ठीक आहे, चेक करू, आता तर द्यायला पाहिजे. एंटर स्टोरेज लोकेशन. काय झालं रे बाबा, 3 स्टोरेज लोकेशन आहे माझ्याकडे. चेक, ओके, आणि पोस्ट. ठीक आहे, गुड रिसिप्ट झाली का पोस्ट? हो आता बघा, जनरली गुड रिसिप्ट झालं की आपण काय करतो, अकाउंटिंग डॉक्युमेंट जनरेट होतो, ओके नाही? इथं अकाउंटिंग डॉक्युमेंट जनरेट नाही झालं, कळलं? ओके. हे बघा 2805 आहे, परचेस ऑर्डर हिस्ट्री आहे बघा, इथं 0 व्हॅल्यू दिसते का? आता हे असं झालं. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, ट्रान्सफर पोस्टिंग करायचं. ठीक आहे,
त्याच्यामध्ये काय करणार आहोत आपण? ट्रान्सफर पोस्टिंग फ्रॉम प्लांट टू प्लांटच होईल ना. कन्साइनमेंट टू ऑन. हो. कन्साइनमेंट टू ओन करायचं. करेक्ट. 412. 412 के. रिव्हर्सल आहे. 411 के. कन्साइनमेंट टू ओन. ओके. करणार आहोत आपण. त्याच्यामध्ये बघा, हा कन्साइनमेंट स्टॉक मधनं इथं येतं. ठीक आहे. आता एक दाखवायचं राहिलं होतं मला तुम्हाला. हे बघा, आता जो स्टॉक असतो तो कुठं दिसतो बघा आपण. हे बघा, दिसलं का कन्साइनमेंट वेंडर स्टॉक? हॅलो. हो. हे काय आपलं मटेरियल आहे, बरोबर? हो, मटेरियलचा नंबर आहे. ही कंपनी आहे, त्याच्यामध्ये हा प्लांट आहे, त्याच्यामध्ये हे स्टोरेज लोकेशन आहे, कळलं? आणि त्याच्यामध्ये हा वेंडर कन्साइनमेंट मध्ये 100 क्वांटिटी दिसते, बरोबर? आणि मग तुम्ही त्याला डबल क्लिक केलं की त्याचा सप्लायरचा नंबर दिसतो. ठीक आहे. आता बघा, आता मागे येतोय मी, इथंच आहे. तर चेक केलं मी. अरे बाबा, आयटम ओके आहे. ठीक आहे. पोस्टिंग ओनली पॉसिबल इन 31/3. ठीक आहे. बघू, करून टाकू हे पण. चेक विदाउट व्हॅल्यू. काय झालं रे बाबा? हे बघ, इथं गेलो, आत गेलो, त्याच्या कंडिशन्स मध्ये गेलो. ठीक आहे. VB1 करायचे का काय? नाही, VB00 बरोबर आहे. याला लावली ना, डज नॉट अलाउ सप्लिमेंटरी कंडिशन्स. काय तर लफड केलंय लोकांनी, मूर्खांनी. हे तर आहे, एररचा संबंध नाही. कूलर. ओके. त्याची कंडिशन काय बाबा, त्याची डेट काय? हे बघा, 10/4 पासून आपण करतोय. ओके, म्हणून लफड झालं. ठीक आहे. काय झालं कळलं का? आपली पोस्टिंग डेट प्रिव्हियस घेतली आणि कंडिशन रेकॉर्ड 10/4 पासून मेंटेन केलंय, तर तो तिथून इन्फो रेकॉर्ड पिकअप नाही करणार डेट कॉल, म्हणजे त्याची अमाऊंट. ठीक आहे. काही नाही, मी फक्त कंडिशन रेकॉर्ड मागं मेंटेन केला, तर परत यावं लागेल मला.
पोस्टिंग वाले परत काय एरर मारला. बाहेर येऊन करायला लावतो का काय तरी आहे की रे आता ह्याची व्हॅल्यू 0 झाली ना राजा. काय रे काय कळतंय काय डाऊट येतोय तुम्हाला लोकांना समजे ना. काय डॉक्युमेंट ओके झालं आणि पोस्टिंग केली. अरे ह्याच्या काय रे या सिस्टीम मध्ये फारच घोळ आहे बाबा. अरे तर कुठे गेला. परत हा एरर कुठला आला. हा कुठला अकाउंट आहे. 52-55,000. बरोबर आहे ना रे एरर. 52-55,000. ABD to cost element. आपण कॉस्ट सेंटर बनवलं होतं ना रे एखादं. नाही बनवलं आपण कॉस्ट सेंटर.
1/3 हम्म? 1 मार्च. हम्म. वाटलं तुम्हाला हे सगळंच चालू करावं लागेल. पहले स्टैंडर्ड हायरार्की बनवा. H1. हम्म. बापरे, मला ते सगळंच बनवावं लागेल. कॉस्ट सेंटर हायरार्की, स्टँडर्ड हायरार्की, मग त्याच्यामध्ये कॉस्ट सेंटर. आणि काय होतं की इथून आपण इश्यू करतोय त्यामुळे ते अकाउंटिंग डॉक्युमेंट जनरेट करणार आणि म्हणून हे एवढे एरर्स येत आहेत बरं. आणि मग त्याच्यानंतर ते इनवॉइस व्हेरिफिकेशन करावं लागेल आपल्याला. आता मी अडकलो इथं, ठीक आहे. आणि मग हे दाखवायचं तुम्हाला. बरं, कन्साइनमेंट हा कुठं वापरला जातो माहिती का? जेव्हा तुमचा वेंडर हा खूप स्टँडर्ड आहे, त्याच्या मटेरियल मध्ये खूप त्रास होत नाही, किंवा तो कधी काय जे काय करतो ते सगळं काय तुम्हाला टू द स्टँडर्ड मटेरियल आणि हे ते असतं. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जेव्हा डायरेक्ट प्रोडक्शनला इश्यू करायचं असतं, त्याची ओनरशिप घ्यायची नाही वगैरे, तेव्हा मग असं हे वापरतात. स्पेसिफिकली तुम्हाला जर हा कन्सेप्ट माहिती असेल, कानबान ऐकून आहात का? कानबान, वैभव, अंकित? कोणता कन्सेप्ट? कानबान. हा, कानबान. स्पेलिंग काय? KANBAN. नाही माहिती. ओके. कानबान कन्सेप्ट असा आहे की प्रोडक्शन मध्ये ना, आता एक उदाहरण देतो तुम्हाला. एक गाडी बनवायची आहे 4 व्हीलर, तर त्याला किती चाक लागतात? 4 चाक लागतात, बरोबर. मग 4 ट्रॉल्या तिथं खाली लावलेल्या असतात, त्याच्यामध्ये सगळे टायर्स असतात. काय केलं जातं की ती ट्रॉली संपली की नवीन ट्रॉली लावून तिथं मोकळी करायची, जेणेकरून मग काम थांबलं नाही पाहिजे, अशा हिशोबाने. कानबान कन्सेप्ट हा जॅपनीज कन्सेप्ट आहे. तिथं काय केलं जातं की ते तुमचं प्रोडक्शन डाऊन टाइम इज मिनिमाइज्ड, म्हणजे 0 केला जातो राजा. वन ऑफ द अजून एक कानबान सारखा अजून एक कन्सेप्ट आहे जस्ट इन टाइम कन्सेप्ट, ठीक आहे. तर हे सुद्धा लागतात. तर त्यामध्ये तो कानबान कन्सेप्ट मध्ये तुम्हाला जो प्रोडक्शन वाला माणूस आहे तो डायरेक्ट येतो स्टोअर्स मधनं, मटेरियल उचलतो आणि लगेच लागतो कामाला, आणि तो थांबत नाही. तर हा जो कन्सेप्ट आहे तेव्हा हा मेजरली कन्साइनमेंट वगैरे फार वापरला जातो. कारण की टायर काय तुमची कंपनी बनवत नाही ना रे. काय मारुती किंवा टाटा टायर बनवत नाही, ते बाहेरनं कुणाकडनं तर घेऊन येतात ना. काय रे बाबा, तर तुम्हाला वाटतं ते पण टायर बनवतात? नाही, कुठून तरी बाहेरूनच घेत असेल. हा, कुठून तरी बाहेरून विकत घेत असेल, MRF कडून किंवा सीएट कडून, अकॉर्डिंग टू नीड. ते आणून ठेवतात, ते तिथून उचलतात. असा जो कन्सेप्ट आहे जिथं तुम्ही मी जे म्हणालो तुम्हाला, ते कन्साइनमेंट स्टॉक बनवून घेतात ते, कारण की याची लायबिलिटी त्यांना जनरेट करून नकोय. ते म्हणतात की मी जेव्हा महिन्याला, माझं 15 दिवसाला, 7 दिवसाला, जेव्हा जेव्हा तू येऊन ती लेवल चेक करशील आणि मला बिलिंग करशील तेव्हाच मी तुला पैसे देईन, त्याच्या आधी काही देणार नाही. असं जेव्हा होतं तेव्हा ते कामाला येतं, कळलं?
तर त्या ठिकाणी वापरलं जातं. अशी अजून काही काही असतात उदाहरणं. मी एक फार मोठ्या म्हणजे सोपं पद्धतीनं तुम्हाला लक्षात येईल असं मी ते कन्सेप्ट सांगितलंय. समजला का कन्सेप्ट कन्साइनमेंट? हो. ठीक आहे. आता मी जरासं ह्याच्यावर काम करेन नक्कीच. तो जो नवीन सर्व्हर जो आहे शुभम सांगत होता, तर त्याच्यावर मी जरा काम करेन. त्याच्यावर जर सगळं ओके झालं माझ्या रिक्वायरमेंट नुसार, तर मग मी काय करेन की मी तुम्हाला त्याची लिंक शेअर करेन आणि तुम्हाला तिथं लॉग इन करायला सांगेन. ठीक आहे. आणि मी ते डिटेल्स घेईन तुम्हाला, युजर आयडीज अँड पासवर्ड. ठीक आहे.